नमस्कार मित्रांनो, मी अथर्व पाटील तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहेत नंदनवन रिसॉर्ट। तर मित्रांनो, या रिसॉर्टला मी पहिल्यांदाच चाललो आहे। तर मित्रांनो, आता आम्ही आले तिकडे नंदनवनच्या टर्नवर। तर बाकीच्या लोकांसाठी आम्ही थांबले आहेत। तर इकडे पाऊस सुद्धा पडलेला आहे आणि आता आम्ही इकडे मस्तपैकी वातावरणाचा आस्वाद घेत आहेत। पाऊस पडलाय त्यामुळे खूप मजा येते आहे। आमची आता इकडे गाडी थांबली आहे आणि आता अजून 2 गाड्या येणार आहेत, त्याही बलेनोच आहेत। तर मित्रांनो, पाऊस पडलाय त्यामुळे इकडे थोडीशी असे गरम हवा लागते आहे। इकडे ही नंदनवनची पार्किंग आहे आणि इकडे खूप गर्दी सुद्धा आहे, कारण आज संडे आहे। त्यामुळे इकडे आम्ही ऑनलाईन बुकिंग केलेलं, तरी पण आम्हाला अर्धा ते 1 तास थांबायला लागलं इकडे। आता स्ट्रॅप बांधून आम्ही पुढे निघालो आणि तुम्ही इकडे एंट्री फी बघू शकता। त्यानंतर आम्ही एंट्री मारली मध्ये। चालत मग आम्ही नाश्त्याच्या काउंटरला गेलो आणि इकडे व्हेज काउंटर देखील आहे। व्हेज म्हणजे सकाळचा नाश्ता। इथे लहान पोरं खेळत होती, त्यात आम्ही खेळत होते। त्यानंतर आम्ही मध्ये चेंज करून रिसॉर्टमध्ये एंट्री मारली। स्टार्टिंगलाच आपल्याला रेन डान्स मिळतं, तिकडे थोडीशी आम्ही मज्जा केली, नाचलो। त्यानंतर आम्ही पुढे स्लाइड्सकडे गेलो। सुंदर असं दृश्यही बघू शकता तुम्ही। गर्दी असल्यामुळे आम्ही एक्स्ट्रा आउटडोर ॲक्टिव्हिटी पण केल्या। झिपलाईन केली। झिपलाईन करून झाल्यानंतर आम्हाला कळालं की सूप काउंटर लागले। सूप काउंटरकडे गेलो, थोडंसं सूप पिला, बरं वाटलं आणि गर्दीही पाहू शकता तुम्ही। त्यानंतर थोडेसे आउटडोर ॲक्टिव्हिटी निशाणा लावत होतं, पण तो काय साधला नाही। पण आर्चरीमध्ये आपण एक्सपर्ट, तो एकदम परफेक्ट लागला।
त्या दिवशी वातावरणही खूप सुंदर झालं होतं आणि खूप मजाही येत होती. आम्ही इकडे तिकडे भटकतही होतो, इकडून उड्या मार तिकडून उड्या मार. त्यानंतर आम्ही थोडंसं इकडे तिकडे फिरून गेलो ते जेवायला. सॅलॅड होतं, राईस, पुरी, डाळ, मटर पनीरची भाजी, बासुंदी, चिकनची भाजी, चिकन फ्राय, असं खूप काय काय होतं जेवायला. त्यामुळे आम्ही मजा येईल. जेवणानंतर आम्ही गेले ते कॉटन कॅन्डी खायला, गोळा खाल्ला आणि मग आम्ही आले ते परत मोठ्या स्लाईड करायला, कारण जेवणाच्या आधी आम्ही छोट्या छोट्या स्लाईड केल्या. संडे होता त्यामुळे गर्दी होती, तर आम्ही विचार केला की जेवणाच्या आधी आउटडोअर आणि छोट्या छोट्या स्लाईड करू, त्यानंतर मोठ्या स्लाईड करू. आणि आम्हाला स्लाईडवर जेवढी मजा करता येईल तेवढी आम्ही केली. मला वाटेल की हा कोणाचा मुलगा आणि तो रडतो, पण नाही, तो आम्हाला घाबरत होता. त्याला असं वाटत होतं की आम्ही त्याला. तर मित्रांनो, आमचा दिवस संपलेला आहे या नंदनवन रिसॉर्टमध्ये. तर मित्रांनो, आमचं आता पोहण वगैरे झालेलं आहे. आता आम्ही भेटतो. तर मित्रांनो, आता आम्ही घराकडे निघालेले आहेत आणि हा दिवस खूप थकावटीचा होता, ते तुम्ही पण बघितलाच असेल. आणि नंदनवन हा असा छोटासा आहे, पण खूप मजा आली इकडे एन्जॉय करायला. आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.